नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू द झोन ट्रेडर मराठी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रॉफिट पर्सेंटेज वाईज शेअर करतोय. आता तुम्ही विचार करत असाल, आता लास्ट टाइम तर मी 10% प्रॉफिट काढलेला, तो माझा हायेस्ट होता. आता मी तुम्हाला सांगूनच टाकतो, हा 24% प्रॉफिट आहे. पण आता तुम्ही विचार केला असेल का, तर 24% प्रॉफिट आहे तर समोर इथं प्रॉफिट ₹330 का दिसतोय? तुम्ही विचार करा केवढा चिंदी माणूस आहे, एवढा मोठा प्रॉफिट बोलतो आणि पैसे एवढूशे भेटतात. तर ॲक्च्युली मध्ये असा होतो का माझ्या व्हिडिओज म्हणजे माझ्या ट्रेड्समध्ये? तर मी तुम्हाला सांगतो, मी ना 19,500 म्हणजे 19,500 या फंडनी ही स्विंग ट्रेडिंग चालू केली आहे. तर आणि ॲक्च्युलीमध्ये म्हणजे माझा माहिती आहे कसा असतो, मी मोस्ट ऑफ द टाईम एवढूशा फंडमध्ये पण ना डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओमध्ये ट्रेड्समध्ये मला काम करायला आवडतो. आणि समजा जर का माझ्या 20,000 पकडूया, 20,000 जर माझे समजा ₹18,000 मी शेअर्समध्ये लावले आहेत, तर माझे रिमेनिंग 2,000 आहेत ना, मी त्याचे पण शेअर्स घ्यायला बघतो. म्हणून हे माझे प्रॉफिट दिसायमध्ये ते टक्केवाईज मोठे असतात, पण ते अमाऊंट छोटी असते. मेन गोष्ट मी मी तर तेच बोलतो, की दरवेळी आपल्या टक्क्यांवरती लक्ष द्यायला पाहिजे. चला तर ते सगळं जाऊ द्या. आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता का मी जुबलंट फूड्सचे शेअर घेतलेले, 3 क्वांटिटी, चार्जेस काहीतरी ₹3 लागलेले. मी तुम्हाला दाखवतो केवढी इन्व्हेस्टमेंट आहे. पण तुम्ही इथं बघू शकता का माझा नेट रिअलाइज्ड प्रॉफिट जो आहे, तो काहीतरी आहे 331च्या घरात. तर आता आपण जाऊया आपल्या एक्सेल शीटमध्ये. आणि ही जी एक्सेल शीट मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये दाखवत असतो, त्याच्यामध्ये हे जे ट्रेड्स मी डिस्प्ले करतो येलो केलेले, ते सगळे जे असतात ते माझे कंप्लिटेड ट्रेड्स असतात, ज्यांच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवली आहे. आणि हे जे ट्रेड मी नाही डिस्प्ले करत, जे मी ब्लॅक करून ठेवतो, ते ॲक्च्युली माझे ऑलरेडी होल्डिंग्समध्ये असतात. म्हणजे माझे पोझिशन, म्हणजे मी अजून ते शेअर्स एक्झिट केलेले नाही आहेत ट्रेड्स, म्हणून मी ते डिस्प्ले नाही करू शकत. तर आता आपण बघूया. तर या म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितला असेल, तर मी असे माझ्या एक्सेल शीटमध्ये असे नंबर्स नव्हते टाकले. पण मी आत्तापासून माझ्या ट्रेड्सला एक्झिट झाल्यावरती नंबर्स टाकतो. तो आतापर्यंत आपण 6 ट्रेड कंप्लीट केलं आहे, तर आता 7th ट्रेड आहे. तर बघू शकता तुम्ही, जुबलंट फूड घेतलेला मी कधी 30 एप्रिलला. मी तुम्हाला चार्टवरती गेल्यावरती दाखवतो का काय प्राइस ॲक्शनवरती घेतला. पण त्याच्या पहिले आपण बघूया का मी बाय का केला. तर ब्रेकअप फ्रॉम फॉलिंग ट्रेंड लाईन, इथे ॲक्च्युली मला रेजिस्टन्स पण लिहायला पाहिजे होता. एकदा इथे आपण लिहूनच टाकूया, रेजिस्टन्स. हां. आणि इकडे तुम्ही बघू शकता का बाय प्राईस जी होती, ती आपली काहीतरी 400 अ, अठ्ठ्या 98, आपला काय 458.75 रुपीज. आणि क्वांटिटी जी होती 3. ऑब्व्हियसली, कारण मी तुम्हाला जसं बोललो, मी असं उरलेल्या सुरलेल्या पैशांनी काही ट्रेड्स घेतो, त्यांच्यामधनं हा एक ट्रेड होता. तर तुम्ही बघू शकता इन्व्हेस्टमेंट किती आहे माझी. ही आत्तापर्यंत सगळ्यात लो, म्हणजे सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंट आतापर्यंतची माझी ही आहे कुठच्या स्विंग ट्रेडमध्ये. तर 1300 काय 1376. आणि रिस्क जी तुम्ही बघू शकता, तर एवढूशा कॅपिटलवरती पण मी ₹500 रिस्क लावली. तर काय ॲक्च्युली मला एवढं तर माहिती होतं का ती रिस्क हिट म्हणजे माझा जो लॉस ₹500 पर्यंत या फंड या काय बोलतो आपण, या इन्व्हेस्टमेंटवरती हिट होईपर्यंत खूप टाईम लागेल. मला हे माहिती होतं, म्हणून मी एवढी रिस्क लावली. आणि कारण की मी टिपिकली माझी कमीत कमी मी ₹500 रिस्क घेतोच प्रत्येक ट्रेडवरती, म्हणून मी ह्याच्यावरती पण ₹500 रिस्क घेतली. तर तुम्ही बघू शकता का टार्गेट इथे काहीतरी मी ठेवलेला 26%चा. मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ स्टार्टमध्ये बोललो का मला 24%चा प्रॉफिट झाला. मी तुम्हाला सांगतो का माझे 2% कुठे गेले. पण बघू शकता इथे का मी शेअर घेतलेला काहीतरी 458.75 वरती. आणि माझा टार्गेट होता 578.80 एवढा. म्हणजे तुम्ही आता गॅप कॅल्क्युलेट आपण जर केलाच तर काहीतरी 120 पॉईंटचा होतो. आणि जर आपण एस एल बघितला, तर इथे तुम्ही बघू शकता का टार्गेट होता काहीतरी 26%चा, आणि एस एल आहे 35%चा, -35%चा. तर तुम्ही बघू शकता का ते माझी रिस्क ₹500 होती. माझा प्रॉफिट झालता तो काहीतरी ₹300 टार्गेट हिट करून. मग ऑब्व्हियसली माझा एस एल जो आहे तो माझ्या टार्गेटपेक्षा जास्तच असणार. आणि हा जो शेअर आहे मी सेल केला 24 जूनला. म्हणजे आजची तारीख तुम्ही बघू शकता 19 जून आहे. तर काहीतरी 5 दिवसा पहिले मी हा शेअर सेल केला.
आणि होल्डिंग डेज 55, म्हणजे लगभग 2 महिन्यासाठी हा शेअर मी होल्ड केलता. आणि आता बघूया का मी इकडे सेल करायचा म्हणजे सेल का केला त्याचं कारण लिहिलं आहे, ऑलमोस्ट टार्गेट हिट अँड केम नियर रेजिस्टन्स. म्हणजे मी बोललो तसं तुम्हाला, म्हणजे 26%चा माझा टार्गेट होता, पण मी काहीतरी इथे 24%च प्रॉफिट घेतला. 2% का नाही घेतला तर त्याचं कारण हा आहे का केम नियर रेजिस्टन्स, ऑलमोस्ट टार्गेट हिट अँड केम नियर रेजिस्टन्स. तर माझी सेल प्राईस होती काहीतरी 569.75, आणि मला 3.12 रुपये चार्जेस लागले, म्हणून माझा प्रॉफिट थोडंसं एकदम कमी झाला. तर त्याची मला एवढा काही फरक नाही पडत. पण माझा जो नेट रिअलाइज्ड प्रॉफिट होता तो मी ऑलरेडी तुम्हाला दाखवला, 330.94 रुपयाचा, 24%चा माझा प्रॉफिट. आणि या ट्रेडच्या नंतर माझा म्हणजे ॲक्च्युली 27 तारखेला सुद्धा मी एक ट्रेड एक्झिट केलाय. ते मी तुम्हाला नंतर दाखवेल, त्याची व्हिडिओ बहुतेक उद्या येईल. पण तो पण आता तुम्हाला समजलं असेल की तो सुद्धा माझा काहीतरी प्रॉफिटेबल ट्रेडच आहे. पण हे बघा, 24 तारखेला म्हणजे लास्ट माझा जो ट्रेड होता मी एक्झिट केला 18 तारखेला काहीतरी, तेव्हा माझा प्रॉफिट काहीतरी 1094.41 होता. तर या ट्रेडच्या नंतर माझा प्रॉफिट काहीतरी 1000, म्हणजे लगभग आपण बोलू शकतो 1,500 गेलाय. तसा आता म्हणजे मी ट्रेडिंग स्टार्ट केली होती काहीतरी एप्रिल महिन्यामध्ये, आणि आता 3 महिन्यामध्ये म्हणजे आपण पकडू शकतो का मी ट्रेडिंग स्टार्ट केली 5 दिवस बाकी होते फक्त आता काय मे महिन्याला. तर 2 महिन्यामध्ये आपण बोलू शकतो का मला आत्तापर्यंतचा एवढा प्रॉफिट झालाय 1600 पर्यंतचा. उद्या तुम्हाला व्हिडिओ येईल, उद्यापर्यंत उद्या आय थिंक उद्याच मी व्हिडिओ टाकेल का म्हणजे हा जो 1600 रुपयाचा प्रॉफिट आहे तो कसा झाला. आता तुम्ही प्रेडिक्ट तर केला असेल तो प्रॉफिट छोटाच आहे ऑब्विसली. आता 1400 रुपयाच्या नंतर डायरेक्ट 1600 रुपये आला, म्हणजे प्रॉफिट ऑब्विसली छोटा आहे. पण त्या प्रॉफिटच्या मागे स्टोरी काय ते बघायला नक्की विसरू नका. तर आता आपण चार्टमध्ये जाऊया आणि बघूया का मी या कुठच्या प्राइस ॲक्शनवरती नक्की बाय केला. तर तुम्ही इकडे बघू शकता का ही जसं मी माझ्या बाय वायवाल्या सेक्शनमध्ये लिहिलेला का ब्रेकअप फ्रॉम फॉलिंग ट्रेंड लाईन रेजिस्टन्स. तर ही आहे ती फॉलिंग ट्रेंड लाईन रेजिस्टन्स, आणि त्याच्यामधनं ब्रेकअप म्हणजे ब्रेकआउट बोलूया. ब्रेकआउट घेतला काहीतरी 30 तारखेला मी ट्रेड घेतलेला, ही अशी एक कॅन्डल बनलेली. आता या कॅन्डलवरती घेण्याचे कारण म्हणजे काय, तर मेन गोष्ट कॅन्डल मोठी होती. नंतर आपण इथे बघू शकतो का असा व्हॉल्यूम पण एकदम मस्त होता. ठीकठाक व्हॉल्यूम, ठीकठाक व्हॉल्यूम नाही बोलू शकत, म्हणजे जो असा ॲव्हरेज व्हॉल्यूम असतो त्याच्या तो वरतीच होता. 10 मिलियन व्हॉल्यूम होता त्या दिवशी. आणि आता आपण बघू शकतो आता करंटली व्हॉल्यूम काहीतरी चालू आहे 2 मिलियनच्या इथे. तर जसा मी ट्रेड घेतला त्याच्यानंतर हा काय म्हणजे 1 ते 2 हफ्ते एवढा काय चालला नाही. नंतर त्यांनी हळूहळू करून माझा टार्गेट हिट केला 24%चा. मी सेल केलाय, म्हणजे तुम्ही बघू शकता इथे म्हणजे ज्या दिवशी मी बाय केला तेव्हा असं थोडाफार इकडे वरती गेला. मी बाय केलं तर 58.75 वरती थोडासा वरती गेला, पण मध्ये मध्ये माझा ट्रेड असा लॉसमध्ये पण आलता. तुम्ही बघू शकता या लाईनीच्या थोडा खालती गेलाय. पण त्याच्याशी मला काही एवढा फरक नाही पडत, कारण की माझा एस-एलच एवढा 500 रुपयाचा होता का एवढूसा खालती गेल्यावरती मला तर काही फरक नाही पडणार. मी या ट्रेंड लाईनच्या खालतीच कुठेतरी एस-एल लावलेला, पण तो काही हिट झाला नाही, म्हणून आपण टार्गेटवरतीच लक्ष देऊया. तर ॲक्च्युली कसा असतो का जेव्हा जर समजा हाच सेम टू सेम ट्रेड जर का मी जर का मी आता मी इथे 1,300 रुपये लावले, पण जर का मी माझा काय समजा 18,000 रुपये लावले असते किंवा 10,000 रुपये लावले असते, जसा मी हा ट्रेड 24% एक्झिट केला तसा हा ट्रेड मी मला वाटतं 10% एक्झिट केला असता. तर आपल्याला इकडे म्हणजे हे जे ट्रेड असतात कमी ह्याच्यामध्ये, म्हणजे काय बोलतो आपण कमी इन्व्हेस्टमेंटवाल्या ह्याच्यामध्ये आपल्याला आपला पेशन्स लेवल एवढा कंट्रोल नसतो करायचा. पण जेव्हा सेम ट्रेड आपण जास्त इन्व्हेस्टमेंट लावून घेतो तेव्हा आपल्याला असं वाटतं का थोडा प्रॉफिट दिसला तरी आपल्याला असं मन करतो का आता एवढा प्रॉफिट आलाय एक्झिट करून टाकूया. पण या ट्रेडपासून शिकायला काय भेटतो, जर आपण थोडीशी आपली पेशन्स लेवल जर जर का कंट्रोल केली तर आपण आपल्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटवरती पण असे 24% 20%चे प्रॉफिट घेऊ शकतो. तेवढा आपल्याकडे आपला पेशन्स लेवल पाहिजे आणि आपल्या स्वतःवरती आपल्याला कंट्रोल पाहिजे. तर इकडे या दिवशी मी ही जी तुम्हाला इथं मी बाण केलाय असा या कॅन्डलवरती, या हिरव्या कॅन्डलवरती मी ट्रेड सेल केला. जसं मी ते लिहिलंय 569.75 रुपयावरती. आणि हा जो रेजिस्टन्स होता, मी बोललो ना म्हणजे
सेल वायवाल्या रिझनमध्ये मी बोललो ऑलमोस्ट टार्गेट हेट बट केम नियर रेजिस्टन्स, तर हा वाला रेजिस्टन्स होता. नेहमी म्हणजे मी असा एक म्हणजे ऑब्व्हियसली इट्स अ स्ट्रॅटेजी. जेव्हा पण आपण एका फॉलिंग ट्रेंड लाईनमध्ये ट्रेड घेतो, त्या फॉलिंग ट्रेंड लाईनच्या टॉप पर्यंत जेव्हा म्हणजे तेव्हा फॉलिंग ट्रेंड लाईनच्या हायर हाय आपण बोलतो ना टिपवरती आपला टार्गेट ठेवायचा असतो. तिथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असतो असं बोलतात. तर मी तेवढाच मला टार्गेट ठेवला आणि तो पण काहीतरी 24%चा 26%चा होता. ह्याच्या जवळ आला आणि लगेच विकून दिला. ऍक्च्युली जर मी अजून एक दिवस होल्ड केला असता तर तो 26% मला ऑब्व्हियसली भेटला असता. पण तरी मला एवढा काय फरक नाही पडत. 2%नी काय 2%, 1300 रुपयावरती जर 2% बघितले ते काहीतरी होतात आपले काय बोलतात त्याला, अ, जास्तीत जास्त 26 रुपये. तर या ट्रेडपासून आपल्याला काय शिकायला भेटतो, तर मेन गोष्ट मला जी शिकायला भेटली ती म्हणजे पेशन्स लेवलबद्दल. म्हणजे जर का हा मी फक्त विचार केला, आता हा ट्रेड मी माझे 2 महिने एवढा होल्ड केला, जर का इन्व्हेस्टमेंट जास्त असती तर मला तर वाटतं मी 10 ते 5% पर्यंत मी एक्झिट करून टाकला असता. कारण की मी स्वतः बोलतो माझी एवढी पेशन्स लेवल नाही का 10,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवरती मी 2 महिने पुढचा शेअर असा असं गुंतवून ठेवेल. कारण मला बाकीचे पण ट्रेड घ्यायचे असतात. म्हणजे असा मी ही जी क्वालिटी बोलतोय माझी, का मी 10%च्या जास्त होल्ड नाही करून ठेवू शकत. पण ऍक्च्युली मी माझ्या पर्स्पेक्टिव्हनी ही जी म्हणजे जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट जास्त लावतो, ऑब्व्हियसली आपल्याला आपला जो टार्गेट आहे तो फिक्स करून ठेवायला पाहिजे. पण जेव्हा असा कुठचा पॅटर्न बनतो, जसा ही फॉलिंग ट्रेंड लाईन आहे, जी ऑलरेडी आपलं टार्गेट स्वतःच देते. फॉलिंग ट्रेंड लाईन जे असतात ते स्वतःचा टार्गेट स्वतः, जसं एक आपण बघतो ना सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये, जर आपण सपोर्टवरती बाय केला ऑब्व्हियसली आपण रेजिस्टन्स वरती सेल करणार. म्हणजे आपला टार्गेट जो असतो तो ऑलरेडी प्री डिफाईन असतो. तशीच ही जी स्ट्रॅटेजी असते फॉलिंग ट्रेंड लाईनची, त्याच्यामध्ये पण आपल्याला ही स्ट्रॅटेजी स्वतः टार्गेट देते. पण मी असा विचार केला, जर का माझ्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट म्हणजे जास्त पैसे लावले असते या ट्रेडवरती, मी ऑब्व्हियसली 10%वरतीच मी सेल केला असता. मी काय जास्त एक्सपेक्ट नसता केला. तर ऍक्च्युली ह्याच्यापासून मला माझी पेशन्स लेवल कसा कंट्रोल करता येऊ शकतो, जेव्हा असा कुठचा तरी सेटअप बनतो किंवा ट्रेड बनतो. माझी थोडीशी जर मी माझी रिस्क माझ्या पेशन्स लेवल कंट्रोल केला तर माझा जास्त इन्व्हेस्टमेंटवरती पण 10%चा जेवढा मी प्रॉफिट एक्सपेक्ट करतो तेवढा तो माझा असं 24 किंवा 26% जाऊ शकतो. तर ही होती मेन गोष्ट या व्हिडिओपासून शिकायची. आणि मी तुम्हाला सजेस्ट करतो, जेव्हा तुमच्या असा अकाउंटमध्ये असा थोडाफार पैसा पडलेला असतो, कधी पण त्याच्यात त्याला जिथे जिथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटेल, जर तुम्हाला ट्रेड घेता येत असेल ना तर नक्कीच गुंतवा. कारण मेन गोष्ट पैशाकडे नका बघू, मेन गोष्ट बघा त्या ट्रेडपासून तुम्हाला काय शिकता येतोय. जर तुमची जी स्ट्रॅटेजी आहे, तुमची एज आहे, तुमचा सेटअप आहे तो एकदम परफेक्ट आहे, तुम्हाला कोणत्याची घाबरायची गरज नाही. कारण की जसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो, ऑलवेज देर इज 50% चान्सेस ऑफ विन्स अँड 50% चान्सेस ऑफ लूज. तर ते रॅन्डम एव्हिडन्सेसला बघू नका, डायरेक्ट ट्रेड घ्या. आणि त्या ट्रेडपासून तुम्हाला काय शिकता येतो ते मी बोलतो तुम्हाला जर्नलमध्ये नोट करून ठेवा. मी सुद्धा माझी एक अशी जर्नल अशी प्रिपेअर करून ठेवलेली आहे. तर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर शिकायला भेटला असेल, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. थँक्स फॉर वॉचिंग.